आज धरणगाव येथील माऊली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा ज्यांनी माऊली शिक्षण संस्थेची स्थापना केली असे आदरणीय हरिभक्तपरायण भगवानदासजी महाराज बाबांचं एरंडोल शहरात दिंडीसोबत आगमन झालेलं आहे। गेल्या 32 वर्षापासून ही दिंडी सुरू आहे आणि या दिंडीच्या सोहळ्यासाठी ते अथक परिश्रम घेत असतात। बाबा काय सांगाल, आपण ही जी माऊली शिक्षण संस्था सुरू केली आहे कधी सुरू झाली आणि किती वर्ष झाली? 32 वर्ष मी ऐकतोय, काय सांगाल? याची स्थापना कुठल्या उद्देशाने आपण स्थापन केली आणि प्रेरणास्थान कोण होतं तुमचं, काय सांगाल बाबा? म्हणजे ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली बा? आळंदी जोगमारा संस्था। अच्छा, बाबांना आळंदीतून प्रेरणा मिळालेली आहे। 6 वर्ष शिकायला। 6 वर्षापासून? अच्छा अच्छा, बाबा 6 वर्ष आळंदीला होते आणि तिथून त्यांनी प्रेरणा घेऊन धरणगावमध्ये माऊली वारकरी शिक्षण संस्था सुरू केली। शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही। शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यालाही पगार नाही। या फी ना हा कुठलंही शुल्क आकारलं जात नाही माऊली शिक्षण संस्थेमध्ये। एरंडोल धरणगाव कुठल्याही गावातून विद्यार्थी आला असेल, त्याला महाराष्ट्रातून कुठूनही आला असेल तर त्याला कुठलंही शुल्क या ठिकाणी लागत नाही। बाबा आतापर्यंत किती महाराज आपण घडवलेत, जे शिष्य आहेत तुमचे? 1000च्या आसपास बाबांनी विद्यार्थी घडवलेले आहेत। विद्यार्थी घडवणारी, चांगला माणूस घडवणारी ही संस्था आहे। तर महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना माझी विनंती असेल, आपल्या मुलाला जर या वारकरी शिक्षण संस्थेचं जर ज्ञान द्यायचं असेल, या परंपरेत त्याला आणायचं असेल तर जरूर आपण श्री माऊली शिक्षण संस्था धरणगाव या ठिकाणी आपण आपला संपर्क करावा आणि या माऊली शिक्षण संस्थेच्या मदत कार्यासाठी देखील आपण पुढे यावं अशी मी महाराष्ट्रातील देशातील सर्व दानशूरांना विनंती करतो। आज बाबांनी आपल्या दैनिक खानदेश वार्ता न्यूज चॅनलला जी आज छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल आपलेही आभार मानतो। आणि आज अण्णा काय सांगाल, किती वर्षापासून आपण दिंडीचं स्वागत करताय? 32 वर्षापासून। 32 वर्षापासून हे आहेत आपल्यासोबत शहरातील माजी नगरसेवक आणि हॉटेल एकविरा हा जो ब्रँड कायम केलेला आहे एरंडोलमध्ये, त्याचे सर्वेसर्वा आहेत प्रकाश अण्णा महाजन आणि 32 वर्षापासून ते या दिंडीचं स्वागत करत आहेत। आणि त्यांच्यासोबत आहेत रघुनाथजी पाटील। काय सांगाल आपण या दिंडीविषयी आणि बाबांच्या कार्याविषयी? आम्ही जळगाव राहत असताना इथे बाबाच्या सेवेकरता नेहमी यायचं। अच्छा, जळगावला असल्यापासून आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे। मित्र हो, भक्तिरसात न्हावून घ्यायचं असेल ना तर माणूस त्याला तो कुठेही राहिला असेल तो अशा आनंदी सोहळ्यामध्ये सहभागी होतो। आपण बाबांच्या दिंडी सोहळ्याला, पंढरपूरच्या यात्रेला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।